विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. सर्वप्रथम आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो, भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबविले जातात? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए, इस्रो मार्फत हे सर्व जे काही ऑपरेशन आहेत ते राबवले जातात. इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? सौर ऊर्जा, जल ऊर्जा, अणुऊर्जा आणि कोळसा. बघा, ऊर्जा बनवण्यासाठी वापरला जाणारा ऊर्जा स्रोत म्हणजे कोळसा. कोळशाचा सर्वाधिक उपयोग केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर बघा, भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला होता. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे स्वतंत्र विभाग तयार केला आहे ते ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्राने सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. पुढील प्रश्न बघा, भारताचा सुमारे डॅश डॅश भूभाग शेती लागवडीखाली आहे. भारताची जेवढी नैसर्गिक सीमा आहे त्यापैकी किती टक्के भाग हा शेती लागवडीसाठी उपयोगी ठरतो? तर बघा, 60% हा भाग शेती लागवडीसाठी उपयुक्त आहे. पुढील प्रश्न बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपतचे 3 युद्ध झाले होते, ते पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न बघा, केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. हा प्रश्न भरपूरदा विचारण्यात आला आहे. केरळमध्ये पेरियार हे जे अभयारण्य आहे हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी म्हणजेच IPS या अधिकाऱ्यांना जिथे प्रशिक्षण दिले जाते ती हैदराबाद म्हणजे तेलंगणा या राज्यात हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? ही नाशिक या ठिकाणी आहे. डेहराडूनला जे मसुरीला जे IS असतात त्यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. पुढील प्रश्न बघा, जगात सर्वात मोठे बेट कोणते? तर बघा, जगातील सर्वात मोठे बेट हे ग्रीनलँड या बेटाचा उल्लेख केला जातो. पुढील प्रश्न बघा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणजे त्या देशात सर्वप्रथम सूर्य उगवतो असं कोणतं देश आहे? त्या जापान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं. एक नॉर्वेवरनं प्रश्न येतो, तर नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्य असा या नॉर्वे देशाची ओळख आहे. पुढील प्रश्न बघा, बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. बर्फा म्हणजे असं काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप कमी वेळ लागतो? तर बघा, बर्फामध्ये जेव्हा मीठ मिसळलं जातं तेव्हा तो म्हणजे मेल्ट लवकर होत नाही, म्हणजे मिसळण्यास त्याला टाईम लागतो. पुढील प्रश्न बघा, हिरा म्हणजे डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ आहे. तर बघा, हिरा हा मानवाला माहीत असलेला कोणता पदार्थ आहे? मऊ, चमकदार, दुर्मिळ, कठीण. दुर्मिळ हा हिऱ्यात दिसण्यात आहे पण त्याचं योग्य उत्तर कठीण आहे. कठीण म्हणजे सर्वाधिक कठीण हा धातू हिरा आहे आणि हे दोघं कार्बनचे प्रकार मानले जातात, हिरा आणि ग्राफाईट. पुढील प्रश्न बघा, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा, अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजे उत्क्रांती आणि आकस्मिक घडून आलेला बदल म्हणजे क्रांती. पुढील प्रश्न बघा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा, राज्य आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. जसं देशामध्ये पंतप्रधान असतात तसंच मुख्यमंत्री हे राज्याचे प्रतिनिधी असतात. पुढील प्रश्न बघा, महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, महिको ही जालना जिल्ह्यातील एक प्रसिद्ध कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न बघा,
तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण पाहतो? तालुका दंडाधिकारी ज्या नावाने त्यांना ओळखलं जातं ते तहसीलदार. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार कार्यरत असतात. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रामधील डॅश डॅश जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर बघा, महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीजचे साठे विस्तृत प्रमाणात आढळतात. पुढील प्रश्न बघा. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? तर बघा, ही जी प्रणाली आहे या प्रणालीला CCTNS हा शॉर्ट फॉर्म आहे. कधी कधी परीक्षेत याचा फुल फॉर्म देखील विचारला जातो. लिहून घ्या, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. पुढील प्रश्न बघा. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर फुफ्फुसाचे मुख्य कारण काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणं हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. यापैकी मराठवाड्यात किती आहेत? तर बघा, महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी मराठवाड्यात 3 आहे. औळा नागनाथ हिंगोली, परळी वैजनाथ बीड आणि घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? तर बघा, कृष्ण प्रथम या राजाने कोरली होती. राष्ट्रकूटांच्या काळात ही लेणीचं बांधकाम झालेलं होतं. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. तर बघा, महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. संपूर्ण देशात गोदावरीने 10% खोरं व्यापलं आहे. दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी गोदावरी गणली जाते. त्याला वृद्धगंगा देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी आहे? तर बघा, जी नागरी लोकसंख्या आहे ती 45.2 इतकी ग्रामीण लोकसंख्येपेक्षा कमी आहे. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी भीमाशंकर या ठिकाणी आढळतो, शेकरू. भीमाशंकर पुणे या ठिकाणी शेकरू आढळतो. तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, भीमाशंकर या ठिकाणी. पुढील प्रश्न बघा. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? मित्रांनो, हे जे प्रश्न आपण घेतोय हे ऑलरेडी परीक्षेत PYQ झालेत, विचारून झालेत. आपण तेच प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आपण बनवतोय. बघा, याचं उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीमध्ये नाही आहे. पुढील प्रश्न बघा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? बघा, महिला व बाल विकास या क्षेत्रात जे काम करतात त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात येतो. पुढील प्रश्न बघा. मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले? तर बघा, मराठवाडा या ठिकाणी जनार्दन मामा यांना जालना या ठिकाणी हुतात्म्य प्राप्त झाले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजेच हैदराबाद मुक्तीसंग्राम. मला एक कमेंट करून सांगा, पोलिसांनी म्हणजे आपल्या सैन्यांनी त्या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोणती ऑपरेशन राबवली होती? तुम्ही कमेंट करून सांगा. हैदराबाद मुक्तीसंग्रामात. पुढील प्रश्न बघा. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य वाङ्मय लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? तर बघा, ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने साहित्यावर उत्कृष्ट साहित्य वाङ्मय लिहिणाऱ्या लेखकांना दिला जातो. पुढील प्रश्न बघा. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत? तर बघा, कान्हा या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये बघा, कान्हा, ताडोबा, पेंच. ऑप्शन क्रमांक B, ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. पुढे बघू. ताडोबा, नवेगाव, बंदीपूर. ताडोबा, नवेगाव, बंदीपूर हे 2 अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि कान्हा हे जे अभयारण्य आहे हे मध्य प्रदेशमध्ये आहे. यामध्ये ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, पेंच नागपूरमध्ये आहे, नवेगाव गोंदियामध्ये आहे
आणि बोरिवली आपल्या मुंबई शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न बघा, संमती बालनिकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या? बघा, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळांच्या या संस्था आहेत. पुढील प्रश्न बघा, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगवली होती. पुढील प्रश्न बघा, लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत? तर बघा, लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहेत. पुढील प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो? तर बघा, आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. पुढील प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, जीवनरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जीवनरेखा सिंचन प्रकल्प हा जालना या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी 370 या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता. आता राज्याला म्हणजे जम्मू काश्मीर हे सध्या केंद्रशासित प्रदेश आहेत. एकंदरीत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या भारतात आहेत. पुढील प्रश्न बघा, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात म्हणजे कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक बी बघा, दूधनाची कुंडलिका ही उपनदी आहे. आजचा शेवटचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, याचं योग्य उत्तर कुपोषण ऑप्शन क्रमांक बी आहे. मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ बंद होते. यानंतर रेग्युलरी आपले व्हिडिओ अपलोड होणार आहेत. आत्तापर्यंत 2024मध्ये देखील जे काही विचारण्यात आलं आहे जनरल नॉलेजवरती प्रश्न आपण सर्व काही घेऊन येणार आहोत. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.